गीता म्हणजे मानव मात्राचे धर्मशास्त्र आहे. महर्षी वेदव्यास. श्रीकृष्णकालीन महर्षी वेदव्यासांच्या पूर्वी कोणतंही शास्त्र पुस्तक रूपानं उपलब्ध नव्हतं. श्रुतज्ञानाच्या या परंपरेला मोडून त्यांनी 4 वेद, ब्रह्मसूत्र, महाभारत, भागवत आणि गीता यासारख्या ग्रंथात पूर्वसंचित भौतिक तसंच आध्यात्मिक ज्ञान संकलित करून शेवटी स्वतःच निर्णय दिला की सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा. सर्व वेदांचे प्राण असणाऱ्या उपनिषदांचं सार गीतेमध्ये आहे. गीतारूपी गायीचं गोपाल श्रीकृष्णानं दोहन केलं आणि बेचैन अशांत जीवाला परमात्म्याच्या दर्शनाप्रत आणि साधनेच्या मार्गानं शाश्वत स्थितीपर्यंत पोहोचवलं. महर्षी व्यासांनी आपल्या ग्रंथामधून गीतेला शास्त्र अशी संज्ञा देऊन गीतेची स्तुती केली आणि सांगितलं, गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद विनिसृता. भीष्म पर्व. गीतेचं चांगल्या प्रकारे अध्ययन करून ती हृदयात आत्मसात करण्यायोग्य आहे. ती भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून निसृत झालेली वाणी असल्यानं इतर शास्त्रांचा संग्रह करण्याची काय आवश्यकता. गीतेचा सारांश पुढील श्लोकात व्यक्त झालेला आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देवो देवकी पुत्रेव एको मंत्र तस्य नामानि यानि कर्माप्येकम तस्य देवस्य सेवा. गीता महात्म्य. अर्थात एकच असं शास्त्र आहे जे देवकी पुत्र भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून गायलं गेलं आहे. प्राप्त करून घेण्यासारखा देवकी पुत्र श्रीकृष्ण हा एकच देव आहे. या त्याच्या गीतात आत्मा हेच सत्य सांगितलं आहे. आत्म्याशिवाय दुसरं काहीही शाश्वत नाही. या गीतेमध्ये महायोगेश्वरानं कशाचा जप करायला सांगितला? ओमचा. अर्जुना, ओम अक्षय परमात्म्याचं नाव आहे. त्याचा जप कर आणि ध्यान माझे कर. कर्म एकच आहे. गीतेमध्ये वर्णन केलेल्या परमदेव एका परमात्म्याची सेवा. त्या परमात्म्याला श्रद्धेनं हृदयात धारण करा. सारांश, सुरुवातीपासूनच गीता आपलं शास्त्र आहे. भगवान श्रीकृष्णाच्या नंतर हजारो वर्षांनी ज्या महापुरुषांनी एका ईश्वराला सत्य असल्याचं सांगितलं ते गीतेचे संदेशवाहक आहेत. ईश्वराकडून लौकिक तसंच पारलौकिक सुखांची कामना, ईश्वराला घाबरणं, अन्य कोणालाही ईश्वर न समजणं किंवा मानणं असं तर सर्व महापुरुषांनी सांगितलं. परंतु ईश्वरासाठी साधना करणं, ईश्वरापर्यंत जाण्यासाठी मधलं अंतर कमी करणं, या सर्व गोष्टींची क्रमबद्ध सांगोपांग चर्चा केवळ गीतेमध्ये केलेली आहे. त्यासाठी यथार्थ गीता पहा. गीतेनं सुखशांती तर प्राप्त होतेच, परंतु ती अक्षय, अनामय, परमपद देखील देते. आणि हे परमपद प्राप्त करावयाचं असेल तर विश्वगौरवास पात्र झालेली टीका यथार्थ गीता पहा. जगात सर्वत्र गीतेचा आदर केला जातो. तरीही ही गीता कोणत्याही धर्माचा किंवा संप्रदायाचा ग्रंथ बनू शकला नाही. कारण संप्रदाय कोणत्या ना कोणत्या रूढींनी जखडलेले असतात. भारतामध्ये प्रकट झालेली गीता म्हणजे विश्वातील विद्वानांचा अनमोल ठेवा आहे. आणि म्हणूनच गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा, शास्त्राचा मान देऊन
उच्च नीच भावाने, भेदभावाने तसंच कलह परंपरेनं पीडित असणाऱ्या विश्वातील संपूर्ण जनतेला परमशांती देण्याचा प्रयत्न करावा. ओम. धर्मसिद्धांत 1. सर्व ईश्वराची मुले. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. सर्व मानव ईश्वराची मुले आहेत. 2. मानवी देहाची सार्थकता. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकम् इमं प्राप्य भजस्व माम्. सुखरहित, क्षणभंगुर परंतु दुर्लभ असं हे मानव शरीर प्राप्त झालं असता तू माझी आराधना कर, माझे भजन कर. अर्थात भजनाचा अधिकार फक्त देहधारी मनुष्यालाच आहे. 3. मनुष्याच्या जाती फक्त 2. द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च. दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. मनुष्यात फक्त 2च वर्ग किंवा प्रकार असतात, दैवी आणि आसुरी. ज्याच्या हृदयात दैवी गुणांचं प्राबल्य असतं, ज्याच्या हृदयात दैवी संपत्ती कार्य करीत असते तो देवता स्वरूप असतो, तर ज्याच्या हृदयात आसुरी संपत्ती कार्य करीत असेल तर तो असुर स्वरूप असतो, तोच असुर होय. तिसरी कोणतीही जात अस्तित्वात नाही. 4. ईश्वरामुळे प्रत्येक इच्छा, कामना सुलभ. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते. ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान्. माझी उपासना करून लोक स्वर्ग प्राप्तीची इच्छा करतात. मी त्यांची इच्छा पूर्ण करतो. परमात्म्याची उपासना केल्यानं सर्व गोष्टी सुलभतेनं प्राप्त होतात. 5. परमेश्वराला शरण जाण्यानं पापांचा नाश. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. सर्व पापी लोकांपेक्षाही अधिक पाप करणारा पापी सुद्धा ज्ञानरूपी नौकेच्या सहाय्याने निस्संदेह भवपार होत असतो. 6. ज्ञान. अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा. आत्म्याच्या अधिपत्याखाली आचरण, परमतत्वाच्या अर्थानुरूप माझे परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे ज्ञान आहे.
आणि त्याच्या विपरीत जे काही आहे ते अज्ञान आहे. म्हणून ईश्वराची प्रत्यक्ष जाण किंवा ओळख म्हणजेच ज्ञान होय. 7. उपासनेचा अधिकार सर्वांना. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. अत्यंत दुराचारी पापी मनुष्य देखील भजन करून सत्वर धर्मात्मा बनू शकतो. तसंच शाश्वत परमशांती प्राप्त करू शकतो. आणि म्हणून ज्यानं स्वतःला संपूर्णपणे भगवत चरणी समर्पित केलं आहे तो धर्मात्मा होय. 8. भगवत मार्गात बीज नष्ट होत नाही. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. आत्मदर्शनाच्या क्रियेच्या स्वल्प आचरणाने देखील जन्म मरणाच्या महान भयापासून मनुष्याचा उद्धार होतो. 9. ईश्वराचा वास. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सर्व भूतमात्रांच्या प्राण्यांच्या हृदयात ईश्वराचा वास असतो. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. सर्व भावानं त्या परमात्म्याला शरण जाल तर त्याच्या कृपेनं तुम्हाला परमशांती आणि शाश्वत परमधाम प्राप्त होईल. 10. यज्ञ. सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. ज्ञानानं प्रदीप्त झालेल्या आत्मसंयमरूपी योगाग्नीत सर्व इंद्रियांची कर्मे आणि मनाचे सर्व विकार यांचं हवन केलं जातं. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणा. बरेचसे योगी श्वासाचं प्रश्वासात हवन करतात आणि दुसरे बरेचसे प्रश्वासाचं श्वासात हवन करतात. यानंतर थोडी उन्नत अवस्था प्राप्त झाल्यानंतर श्वास प्रश्वास यांच्या गतीचा निरोध करून ते प्राणायामामध्ये तल्लीन होऊन जातात. या प्रकारे योग साधनेच्या विधिविशेषालाच यज्ञ असं म्हणतात. त्या यज्ञाला कार्यरूप देणं म्हणजे कर्म होय. 11.
यज्ञाचा अधिकार. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. जे यज्ञ करीत नाहीत त्यांना पुन्हा मनुष्य शरीर प्राप्त होत नाही, आणि हे मनुष्य शरीर प्राप्त झालेल्या सर्वांना यज्ञ करण्याचा अधिकार आहे. 12. ईश्वराला पाहता येतं. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. अनन्य भक्तीच्या योगानं साधक मला सुलभतेनं प्रत्यक्ष पाहू शकतो, मला ओळखू जाणू शकतो आणि माझ्यामध्ये प्रवेशही करू शकतो. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. या अविनाशी आत्म्याकडं कोणी विरळाच आश्चर्य म्हणून, अद्भुत म्हणून पाहतात. अर्थात हे त्याचं प्रत्यक्ष दर्शन होय. 13. आत्माच सत्य आहे, सनातन आहे. अच्छेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलोऽयं सनातनः. आत्माच सत्य आहे, आत्माच सनातन आहे. 14. विधाता आणि त्यापासून उत्पन्न झालेली सृष्टी नश्वर आहे. आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मा आणि त्यानं निर्माण केलेली सृष्टी, देवता आणि दानव म्हणजे दुःखाची खाण आहे. ते सर्व क्षणभंगूर आहे, नश्वर आहे. 15. देवपूजा. कामैस्तैस्तैर्हितज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तन्तन्नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया. कामवासनांनी ज्यांची बुद्धी विकृत झालेली आहे असे मूढ बुद्धीचे लोक परमात्म्याव्यतिरिक्त अन्य देवतांची पूजा करतात. येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्. अर्थात देवतांची पूजा करणारे माझीच पूजा करीत असतात, परंतु ते पूजन अविधीपूर्वक असल्यानं नष्ट होऊन जातं. कर्षयन्तः शरीरस्थम् भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थम् तान् विद्यासुरनिश्चयान्. सात्विक श्रद्धा असणारे देवतांची पूजा करतात, परंतु असं पूजन करणाऱ्यांनाही तू असुर समज.
16. अधम. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभान् आसुरीष्वेव योनिषु. जो यज्ञाचा नियत विधी सोडून कल्पित विधींनी यज्ञाचं यजन करतो तो क्रूर कर्मी, पापाचारी, तसंच मनुष्यामध्ये अधम आहे. 17. नियत विधी म्हणजे काय? ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. नियत विधी म्हणजे अक्षय ब्रह्माचा निर्देशक असणाऱ्या ओमचा जप करणे. माझे म्हणजे परमात्म्याचे स्मरण करणे आणि तत्वदर्शी महापुरुषाच्या मार्गदर्शनाखाली ध्यान करणे होय. 18. शास्त्र. इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. शास्त्र म्हणजे गीता होय. तस्माच्छास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. कर्तव्य कोणते आणि अकर्तव्य कोणते हे ठरवताना शास्त्र प्रमाण समजले जाते. तेव्हा गीतेमध्ये, शास्त्रामध्ये जो निर्धारित विधी सांगितला आहे त्याप्रमाणे आचरण करावे. 19. धर्म. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. धार्मिक उलथापालत सोडून तू फक्त मला शरण ये. अर्थात भगवंताच्या ठिकाणी संपूर्ण समर्पण हेच धर्माचं मूळ आहे. त्या दयाघन प्रभूला प्राप्त करण्याचे नियत विधीचे आचरणच धर्माचरण होय. अध्याय 2 श्लोक 40. आणि जो हे आचरण करतो तो मनुष्य अत्यंत पापी असला तरी तो शीघ्र धर्मात्मा बनतो. अध्याय 9 श्लोक 30. 20. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. त्या अविनाशी ब्रह्माचा, अमृताचा, शाश्वत धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय, आधार मीच आहे. अर्थात परमात्मा स्थित सद्गुरु हेच या सर्वांचे आश्रय आहेत, आधार आहेत. नोट. विश्वातील सर्व धर्मांची सत्यधारा म्हणजे गीतेचेच प्रसारण होय. ओम. प्रस्तावना. वास्तविक गीतेवर टीका लिहिण्याची खरोखर आज काहीच आवश्यकता नाही, कारण गीतेवर
शेकडो भाष्य लिहिली गेली आहेत, ज्यामध्ये 50 टीका तर केवळ संस्कृतमध्ये झालेल्या आहेत. गीतेविषयी 50 विविध प्रकारची मतं आहेत. अर्थात सर्वांचं मूळ एकच म्हणजे गीता आहे. योगेश्वर श्रीकृष्णांनी तर गीतेमध्ये एकच गोष्ट सांगितली आहे. मग असे मतभेद का? वास्तविक वक्ता एकच असतो, परंतु समोर 10 श्रोते बसलेले असतील तर ते 10 प्रकारांनी वक्त्याचा आशय ग्रहण करतील. कारण मनुष्याच्या बुद्धीवर सत्व, रज आणि तम या गुणांचा जितका प्रभाव असेल त्यानुसार तो आशय ग्रहण करत असतो. त्याच्यापुढे त्याला वेगळं असं काही आकलनच होत नाही. त्यामुळं मतमतांतर असणं स्वाभाविक आहे. भिन्न भिन्न मतांमुळे किंवा काही वेळा एकच सिद्धांत निरनिराळ्या काळात आणि भाषांमध्ये व्यक्त झाल्यामुळे सर्वसामान्य मनुष्य संशयात पडतो. अनेक भाष्यांमध्ये एकाच सत्याचा स्रोत वाहत आहे, परंतु शुद्ध अर्थ सांगणारं एक पुस्तक हजारो टीकांमध्ये ठेवून दिलं तर नेमके यथार्थ अर्थाचं पुस्तक ओळखणं किंवा शोधून काढणं कठीण जातं. सध्या गीतेवर बरीच भाष्य झालेली आहेत. ती सर्व त्यांना समजलेल्या सत्याचा उद्घोष करीत असतात, परंतु गीतेच्या शुद्ध अर्थापासून ती भाष्य बरीच दूर आहेत. काही महापुरुषांनी तर सत्याला निश्चितपणे स्पर्श केलेला आहे, परंतु काही कारणामुळे ते समाजाच्या समोर ठेवू शकले नाहीत. श्रीकृष्णाचा आशय आपल्या हृदयात ते साठवू शकले नाहीत, कारण मूलतः श्रीकृष्ण एक योगी होते. श्रीकृष्ण ज्या स्तरावरची गोष्ट करतात त्या स्तरावर क्रमाक्रमानं पोहोचून उभा राहणारा महापुरुष अक्षरशः असं दाखवू शकेल की श्रीकृष्णांनी जेव्हा गीतेचा उपदेश केला त्यावेळी त्यांच्या मनात कोणता भाव आशय होता. मनातील सर्व भाव सांगता येत नाहीत. काही सांगितल्यानंतर जाणता येतात. काही भाव भावनांच्या द्वारा व्यक्त होतात आणि बाकीचे पूर्णपणे क्रियात्मक आचरणाचे असतात. असे भाव प्राप्त करण्याकरता वाटसरूनं मार्गक्रमण करायला हवं. ज्या स्तरावर श्रीकृष्ण होते त्या स्तरावर क्रमाक्रमानं चालत पोहोचलेला महापुरुष जाणू शकतो की गीता काय सांगत आहे. तो गीतेचे श्लोक पुनः पुन्हा म्हणत नाही, पण त्यातील भावाचे दर्शन घडवतो. कारण जे दृश्य त्यावेळी श्रीकृष्णांच्या समोर होतं तेच दृश्य वर्तमान काळातील महापुरुषाच्या समोर आहे. म्हणूनच तो पाहू शकतो, दाखवून देतो, आपल्यात जागृतपण करतो आणि त्या पथावर मार्गक्रमण पण करवतो. पूज्य श्री परमहंसजी महाराज देखील त्याच स्तरावरील महापुरुष होते. त्यांच्या मुखातून आणि अंतःप्रेरणेतून गीतेचा जो अर्थ प्राप्त झाला त्याचं संकलन म्हणजे ही यथार्थ गीता होय. त्यात आमचं स्वतःचं काही सुद्धा नाही. हा क्रियात्मक योग आहे. साधना करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला या परिस्थितीतून जावं लागतं. जोपर्यंत तो याच्यापासून अलग आहे, वेगळा आहे, तोपर्यंत स्पष्टच आहे की तो कसल्या ना कसल्या प्रकारच्या बढाया मारीत असतो, डांगोरा पिटत असतो, परंतु तो साधना करू शकत नाही. म्हणून
एखाद्या महापुरुषाला शरण जावं, कारण की श्रीकृष्णानं दुसरं कसलंच सत्य सांगितलेलं नाही. ऋषीभिर बहुधा गीतम, ऋषीमुनींनी ज्याचं पुष्कळ वेळा गायन केलं आहे तेच मी सांगणार आहे. त्यांनी असं म्हटलं नाही की ते ज्ञान फक्त मलाच माहीत आहे, केवळ मीच ते जाणतो अथवा मीच ते दाखवू शकेन. पण त्यांनी सांगितलं, एखाद्या तत्वद्रष्ट्याकडे जा, निष्कपट निर्मळ शुद्ध भावानं त्याची सेवा करून ते ज्ञान त्याच्याकडून प्राप्त करा. श्रीकृष्णानं महापुरुषांच्या द्वारा शोधलेलं सनातन सत्यच पुन्हा सांगितलं आहे. गीता सुबोध अशा संस्कृतमध्ये आहे. जरी अन्वयार्थ घेतला तरी गीतेचं बहुतांशी तत्वज्ञान आपण स्वतःच्या हृदयात साठवू शकतो. पण आपण नेमका तोच अर्थ घेत नाही. उदाहरणार्थ पहा, श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगितलं की यज्ञाची प्रक्रिया म्हणजेच कर्म होय. तरीही आपण म्हणतो की शेती करणं हे कर्म होय. यज्ञाची कल्पना स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की यज्ञामध्ये बहुतेक योगीजन प्राणवायूचं अपानवायूमध्ये हवन करतात. तसंच बरेचसे योगी अपानवायूचं प्राणवायूत हवन करतात. तर बरेचसे योगी प्राण आणि अपान या दोन्ही वायूंना थांबवून प्राणायामात मग्न होऊन इंद्रियांच्या संपूर्ण प्रवृत्तींना संयमरूपी अग्नीत हवन करतात. अशा प्रकारे श्वास उच्छ्वासाचं चिंतन म्हणजे यज्ञ होय. मनासह इंद्रियांचा संयम म्हणजे यज्ञ आहे. शास्त्रकारांनी स्वतः यज्ञाचं स्वरूप सांगितलेलं असतानाही आपण म्हणतो की विष्णूच्या नावानं स्वाहा बोलणं, अग्नीमध्ये जव, तीळ, तूप यांचं हवन करणं म्हणजे यज्ञ होय. श्रीकृष्णांनी मात्र असा एक शब्दही सांगितलेला नाही. आपण ही गोष्ट समजू शकलो नाही त्याचं काय कारण आहे बरं? शेंडी तुटेपर्यंत घोकंपट्टी करून सुद्धा आपल्या हातात वाक्याचा निरर्थक अर्थ का पडतो? आपणाला यथार्थ ज्ञानाबद्दल काहीच का कळत नाही? वास्तविक मनुष्य जन्म घेऊन हळूहळू मोठा होत जातो तेव्हा वडिलोपार्जित संपत्ती, घर, दुकान, जमीन जुमला, पद प्रतिष्ठा, गाय, म्हैस, यंत्र, उपकरण इत्यादी त्याला वारशात प्राप्त होतं. बरोबर त्याच प्रकारे काही रूढी, परंपरा, पूजा पद्धती या गोष्टी देखील वारशामध्ये प्राप्त होतात. खूप पूर्वी भारतात 33 कोटी देवदेवता मोजल्या जात असत. अखिल विश्वात त्यांची अगणित रूपं आहेत. बालक जसजसं मोठं होत जातं तसतसं आपले आई वडील, बहीण भाऊ, शेजारी पाजारी यांची पूजा पाहतं. कुटुंबात चालत आलेल्या उपासना पद्धतीची कायम छाप त्याच्या डोक्यावर पडते. देवीची पूजा एखाद्या कुटुंबात चालत असेल तर जन्मभर तो त्या देवीचा जप करीत राहतो. जर कुटुंबात पिशाच्य पूजा होत असेल तर तो पिशाच्याचा जप करीत बसतो. याप्रमाणे कोणी शिवाला तर कोणी दुसऱ्या देवाला पकडून ठेवून त्यांचा जप करतो. सारांश, त्यांना तो सोडू शकत नाही. अशा संभ्रमित झालेल्या पुरुषाला गीतेसारखं कल्याणकारी शास्त्र मिळालं तरी तो ते शास्त्र समजू शकत नाही. वडिलोपार्जित संपत्ती तो एखाद्या वेळेला सोडू शकेल, परंतु रूढी आणि धर्म, कर्मकांडातील कर्मठतेला तो कधी नष्ट करू शकत नाही. वडिलोपार्जित संपत्ती सोडून
आपण हजारो मैल दूर जाऊ शकतो, परंतु मनावर आणि बुद्धीवर बिंबलेले रूढीगत विचार तिथंही आपला पिच्छा सोडत नाहीत. आपण डोकं उडवून ते बाजूला तर ठेवू शकत नाही. त्यामुळे आपण यथार्थ शास्त्राला, त्याच रूढी, रिवाज, मान्यता आणि उपासना पद्धतींना अनुरूप अशा साच्यात ठेवून बघू इच्छितो. जर त्यानुसार गोष्ट चपखल बसली, घटनांचा क्रम बसला, तर आपण त्याला बरोबर समजतो. म्हणूनच आपल्याला गीतेचं रहस्य नीट समजू शकत नाही. गीतेचं रहस्य नीट दिसत नाही. म्हणून गीतेचं रहस्य हे रहस्यच बनून राहतं. हे रहस्य समजायला जे वास्तविक संत किंवा सद्गुरू आहेत, तेच गीतेचा आशय, गीतेचं म्हणणं यथार्थपणे सांगू शकतात. सर्वजण गीतेचं रहस्य समजू शकत नाहीत. तेव्हा श्रीकृष्णांनी ज्यावर भर दिला आहे तो सुलभ उपाय म्हणजे एखाद्या महापुरुषाच्या सान्निध्यात राहावं. गीता हा ग्रंथ कोण्या विशिष्ट व्यक्ती, जात, वर्ग, पंथ, देश, काल किंवा रूढीग्रस्त संप्रदायाचा नाही. उलट हा एक सार्वलौकिक आणि सार्वकालीन धर्मग्रंथ आहे. तो प्रत्येक देश, जात आणि सर्व स्तरावरील प्रत्येक लोकांसाठी आहे. केवळ इतरांकडून ऐकून किंवा कोणाच्या तरी प्रभावानं मनुष्यानं असा एखादा निर्णय घेऊ नये की ज्याचा प्रभाव सरळ सरळ त्याच्या अस्तित्वावरच पडत असतो. पूर्वग्रहापासून मुक्त होऊन सत्यशोधकांसाठी हा आर्ष ग्रंथ म्हणजे एक दीपस्तंभ आहे. हिंदूंचा आग्रह आहे की वेद हेच प्रमाण आहेत. वेदाचा अर्थ ज्ञान, परमात्म्याचं आकलन, ज्ञान. परमात्मा ना संस्कृतमध्ये आहे ना संहितेमध्ये. पुस्तक तर त्याचं एक संकेत मात्र आहे. वस्तुतः तो हृदयात जागृत होतो. विश्वामित्र चिंतन करीत होते. त्यांची भक्ती बघून ब्रह्मदेव आले. म्हणाले, आजपासून तुम्ही ऋषी झालात. पण विश्वामित्रांना ब्रह्मदेवाच्या या वरानं संतोष झाला नाही. पुन्हा चिंतनात मग्न झाले. काही काळानंतर देवतांसहित ब्रह्मदेव पुन्हा आले आणि म्हणाले, तुम्ही आजपासून राजर्षी झालात. परंतु विश्वामित्रांचं समाधान झालं नाही. ते पुन्हा निरंतर चिंतनात मग्न झाले. काही कालावधीनंतर ब्रह्मदेव दैवी संपत्तीसह पुन्हा आले आणि म्हणाले, आजपासून तुम्ही महर्षी झाला आहात. यावर विश्वामित्र म्हणाले, नाही, मला जितेंद्रिय ब्रह्मर्षी म्हणा. यावर ब्रह्मदेव म्हणाले, अजून तुम्ही जितेंद्रिय झाला नाहीत. विश्वामित्र पुन्हा ध्यानाला बसले तेव्हा त्यांच्या डोक्यातून तपस्येचा धूर निघायला लागला. तेव्हा सर्व देवतांनी ब्रह्मदेवाला निवेदन केलं, विनंती केली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, आता तुम्ही ब्रह्मर्षी झाला आहात. विश्वामित्र यावर म्हणाले, जर मी ब्रह्मर्षी आहे तर वेद आम्हाला वरू देत. वेद विश्वामित्राच्या हृदयात अधिष्ठित झाले. जे तत्व माहीत नव्हतं ते माहीत झालं. यालाच वेद म्हणायचं, पोथीला नाही. जिथं विश्वामित्र राहत होते तिथं वेद पण राहत होते. हेच श्रीकृष्ण पण सांगतात. संसार अविनाशी पिंपळाचा वृक्ष आहे. वर परमात्मा ज्याचे मूळ आहे आणि खाली प्रकृतीपर्यंत त्याच्या शाखा आहेत. जो या प्रकृतीचा नाश करून परमात्म्याला समजून घेतो
तो वेदवेत्ता असतो. अर्जुना, मी पण वेदवेत्ता आहे. म्हणजे प्रकृतीचा प्रसार आणि नाश याबरोबर परमात्म्याच्या अनुभूतीलाच वेद असं नाव आहे. हा अनुभव ईश्वराची देणगी आहे. म्हणूनच वेदाला अपौरुषेय असं म्हटलं जातं. महापुरुष अपौरुषेय असतो. त्यांच्या माध्यमातून परमात्माच बोलत असतो. ते महापुरुष परमात्म्याचे संदेश प्रसारक होऊन जातात. फक्त शब्द ज्ञानाच्या आधारावर त्यांच्या वाणीत नेमका अर्थ पारखता येत नाही. त्यांना फक्त असाच माणूस ओळखू शकतो की ज्यानं क्रियात्मक साधना पथावर चालून अशी अपौरुषेय देहबुद्धी पलीकडील स्थिती प्राप्त केली आहे, ज्याचा पुरुष म्हणजे मी परमात्म्यामध्ये विलीन झालेला आहे. खरं म्हणजे वेद अपौरुषेय आहेत, परंतु बोलणारे 100-150 महापुरुषच होते. त्यांच्या वाणीच्या संकलनाला वेद म्हणू लागले. परंतु ज्यावेळी शास्त्र लिहिण्यात येतं तेव्हा सामाजिक व्यवस्थेचे नियम पण त्याबरोबर लिहिले जातात. महापुरुषाच्या नावावर जनता त्याचं पण पालन करू लागते, जरी धर्माबरोबर त्यांचा नाममात्र पण संबंध राहिलेला नसतो. आधुनिक काळात मंत्र्याच्या मागं पुढं फिरून साधारण पुढारी सुद्धा अधिकारी वर्गाकडून आपलं काम करून घेतात. खरं म्हणजे मंत्री महोदय अशा पुढाऱ्याला ओळखत पण नाहीत. या प्रकारे सामाजिक उपयुक्तता तत्कालीनच होत असते. वेदांच्या बाबतीतही असंच आहे. त्यांचे चिरंतन सत्य उपनिषदात ग्रंथित केलेलं आहे. त्या उपनिषदांचा सारांश म्हणजे योगेश्वर श्रीकृष्णाची वाणी गीता होय. थोडक्यात गीता ही अपौरुषेय वेदसागरातून घुसळून काढलेल्या उपनिषदरूपी अमृताचे सार सर्वस्व आहे. अशा प्रकारे प्रत्येक महापुरुष की जो परमात्म्याची प्राप्ती करतो तो स्वतःच एक धर्मग्रंथ आहे. त्याच्या वाणीचं संकलन अखिल विश्वात कुठंही होऊ दे त्याला शास्त्र म्हटलं जातं. परंतु काही धार्मिक मंडळींचं असं म्हणणं आहे की जेवढं कुराणात लिहिलं आहे तेवढंच सत्य आहे. आता कुराण परत उतरणार नाही. ईसा मसीहावर विश्वासाशिवाय स्वर्ग मिळू शकत नाही. तो ईश्वराचा एकुलता एक पुत्र होता. आता असा महापुरुष होऊ शकणार नाही. ही त्यांची रूढिप्रियता आहे. जर त्या परमतत्वाचा साक्षात्कार करून घेतला तरी तीच गोष्ट पुन्हा होईल. गीता सार्वभौम आहे. धर्माच्या नावावर प्रचलित विश्वातल्या सर्व ग्रंथांमध्ये गीतेचं स्थान अद्वितीय आहे. गीता स्वतः धर्मशास्त्रच नाही तर इतर धर्मग्रंथात सांगितलेल्या निखळ सत्याचा मानदंड पण आहे. गीता ही एक कसोटी आहे. त्यात प्रत्येक धर्मग्रंथात सांगितलेलं सत्य स्पष्टपणे समजून येतं. परस्पर विरोधी विधानांबाबत समाधानकारक उकल त्यात मिळते. प्रत्येक धर्मग्रंथात या जगातील खाण्यापिण्याविषयी सांगितलं आहे. त्यात कर्मकांडाचं बाहुल्य आहे, प्राबल्य आहे. जीवनाला आकर्षक बनवण्यासाठी काय करावयाचं किंवा काय करावयाचं नाही याच्या रोचक आणि भयानक वर्णनांनी धर्मग्रंथ भरलेले आहेत. कर्मकांडाच्या व याच परंपरेला जनता धर्म समजायला लागली आहे. जीवन निर्वाहाच्या कलेसाठी
निर्माण केलेल्या पूजा पद्धतीमध्ये देश काल परिस्थितीनुसार परिवर्तन स्वाभाविकच आहे. धर्माच्या नावावर समाजातल्या कलहाचं हेच एकमात्र कारण आहे. गीता हा क्षणभंगूर व्यवस्थेच्या पद्धतीच्या वर उठून आत्मिक पूर्णतेत प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा आचरणात्मक सातत्याचा नमुना आहे. यातील एकही श्लोक भौतिक जीवन व्यवहारासाठी नाही. यातील प्रत्येक श्लोक आपल्याकडून आंतरिक संघर्षाची मनोमन आराधना, पूजनाची मागणी करीत आहे. तथाकथित धर्मग्रंथांप्रमाणे गीता आपल्याला स्वर्ग किंवा नरक या द्वंद्वात फसवत नाही, परंतु अमरत्वाची प्राप्ती करून देते की ज्याच्या मागे जन्म मृत्यूचं बंधन शिल्लक राहत नाही. प्रत्येक महापुरुषाची आपली आपली एक शैली असते आणि काही आपले विशिष्ट शब्द असतात. योगेश्वर श्रीकृष्णानं पण गीतेमध्ये कर्म, यज्ञ, वर्ण, वर्णसंकर, युद्ध, क्षेत्र, ज्ञान इत्यादी शब्दांवर वारंवार भर दिला आहे. या शब्दांचा आपला म्हणून आशय आहे. शिवाय पुनरावृत्तीमध्ये पण त्यांचं स्वतःचं सौंदर्य आहे. मराठी रूपांतरात या शब्दांचा त्या अर्थानेच उपयोग केला आहे. तसंच आवश्यक तिथं त्या शब्दांची व्याख्या पण दिली आहे. गीतेचं मुख्य आकर्षण म्हणजे पुढील प्रश्न आहेत. त्यांचा आशय आधुनिक समाजानं हरवलेला आहे. ते पुढील प्रकारचे आहेत. यथार्थ गीतेमध्ये तुम्हाला ते मिळतील. 1. श्रीकृष्ण एक योगेश्वर होते. 2. सत्य, आत्मा हेच सत्य आहे. 3. सनातन, आत्मा सनातन आहे, परमात्मा सनातन आहे. 4. सनातन धर्म, परमात्म्याला भेटवणारी क्रिया. 5. युद्ध, दैवी आणि आसुरी संपत्तीचा संघर्ष हेच युद्ध होय. त्या अंतःकरणाच्या 2 प्रवृत्ती आहेत. त्या दोन्हींचे नष्ट होणे हाच युद्धाचा अंतिम परिणाम होय. 6. युद्धस्थान, हे मानव शरीर आणि मनासह इंद्रियांचा समूह हे युद्धस्थळ आहे. 7. ज्ञान, परमात्म्याची प्रत्यक्ष जाणकारी म्हणजे ज्ञान होय. 8. योग, या संसारातील संयोग वियोग रहित अव्यक्त ब्रह्माशी मिलन होणे म्हणजे योग होय. 9. ज्ञानयोग, आराधना हेच कर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवून स्वसामर्थ्यावर अवलंबून राहून कर्माला प्रवृत्त होणे हाच ज्ञानयोग होय. 10. निष्काम कर्मयोग, इष्ट म्हणजे ईश्वरावर विश्वास श्रद्धा ठेवून समर्पणासह कर्म करण्यास प्रवृत्त होणं म्हणजे निष्काम कर्मयोग होय. 11. श्रीकृष्णांनी कोणतं सत्य दाखवलं? श्रीकृष्णांनी तेच सत्य दाखवलं की जे तत्वदर्शी महापुरुषांनी आधीच पाहिलं होतं, तसेच पुढेही ते पाहणार आहेत. 12. यज्ञ, साधनेच्या विशेष पद्धतीला यज्ञ असं नाव आहे. 13. कर्म, यज्ञाला कार्यरूप देणं म्हणजेच कर्म होय. 14. वर्ण, आराधनेची एकच पद्धत की जिला कर्म म्हणतात आणि ज्या पद्धतीला 4 श्रेणींमध्ये विभागला आहे तेच 4 वर्ण होत. हे एकाच साधकाचे उच्च नीच स्तर आहेत, जाती नाहीत. 15. वर्णसंकर,
परमात्म्याच्या पथावरून पदच्युत होणे, साधनेमध्ये भ्रम उत्पन्न होत जाणे म्हणजेच वर्णसंकर होय. 16. मनुष्याची श्रेणी अर्थात वर्ग. अंतःकरणाच्या स्वभावानुसार मनुष्य 2 प्रकारचा असतो, एक देवांसारखा आणि दुसरा असुरांसारखा. याच माणसाच्या 2 जाती आहेत. त्या मनुष्याच्या स्वभावाद्वारे ठरतात आणि या स्वभावात चढ उतार होतच असतो. 17. देवता. हृदयरूपी प्रदेशात परमदेवाचं देवत्व मिळवून देणाऱ्या गुणांचा समूह म्हणजे देवता होय. बाह्य देवतांची पूजा म्हणजे मूर्खपणा होय. 18. अवतार. व्यक्तीच्या हृदयात होतो, बाहेर होत नाही. 19. विराट दर्शन. योग्याच्या हृदयात ईश्वराकडून दिली गेलेली किंवा झालेली अनुभूती होय. परमेश्वर साधकाची दृष्टी बनून उभे राहतात तेव्हा दिसू लागतात. 20. पूजनीय देव इष्ट. एकमात्र परात्पर ब्रह्म फक्त पूज्य देव आहे. त्याला शोधण्याचं ठिकाण म्हणजे हृदयरूपी प्रदेशातच आहे. त्याची प्राप्ती होण्याचा स्रोत त्याच अव्यक्त स्वरूपात स्थिरावलेल्या सिद्ध महापुरुषांच्या द्वारा वाहत जातो. आता यामधून योगेश्वर श्रीकृष्णाचे स्वरूप समजण्यासाठी 3ऱ्या अध्यायापर्यंत आपल्याला वाचायला हवं. 13व्या अध्यायापर्यंत आपल्याला स्पष्टपणे समजेल की श्रीकृष्ण एक योगी होते. 2ऱ्या अध्यायापासून सत्य दिसायला लागेल. सनातन आणि सत्य एक दुसऱ्याचे पूरक आहेत हेही 2ऱ्या अध्यायापासूनच स्पष्ट व्हायला लागेल आणि तसं ते पूर्ण होईपर्यंत चालेल. अध्याय 4पर्यंत युद्ध म्हणजे संघर्ष स्पष्ट व्हायला लागेल आणि 11व्या अध्यायात संशयाचं निराकरण होईल. असंच अध्याय 16व्यापर्यंत पाहायला पाहिजे. युद्धक्षेत्र समजून घेण्यासाठी 13वा अध्याय पुन्हा पहावा. ज्ञान 4थ्या अध्यायापासून स्पष्ट होईल. तसंच 13व्या अध्यायात ते चांगल्या प्रकारे समजायला लागेल की प्रत्यक्ष दर्शनाचं नाव ज्ञान आहे. 6व्या अध्यायापर्यंत योगाचं स्वरूप आपण समजू शकाल. तसं पाहता पूर्ण होईपर्यंत योगाच्या निरनिराळ्या अंगाची परिभाषा आहे. अध्याय 3 पासून 6 पर्यंत ज्ञानयोग स्पष्ट होईल. पुढे पाहण्याची खास आवश्यकता नाही. निष्काम कर्मयोग 2ऱ्या अध्यायापासून सुरू होऊन पूर्ण होईपर्यंत सांगितला आहे. अध्याय 3पासून 4पर्यंत अध्ययन केल्यानं यज्ञाचं स्वरूप स्पष्ट होईल. अध्याय 2:39 मध्ये कर्माचं नाव प्रथमच उच्चारलं आहे. या श्लोकापासून 4थ्या अध्यायापर्यंत वाचल्यावर कर्माचा अर्थ आराधना भजन का आहे हे स्पष्ट होईल. अध्याय 16 आणि 17 आत्माच सत्य आहे हा विचार स्थिर करतो. 3ऱ्या अध्यायात वर्णसंकर म्हणजे काय ते समजतं, तर अध्याय 4मध्ये अवतार म्हणजे काय त्याचा अर्थ स्पष्ट होतो. वर्णव्यवस्थेसाठी 18वा अध्याय पहावा. अर्थात 3ऱ्या-4थ्या अध्यायात त्याचे सूचन आहे, पण विस्तारानं स्पष्टता 18व्या अध्यायातच आहे. मनुष्याच्या जाती 2, देव आणि आसुर. त्याची स्पष्टता 16व्या अध्यायात आहे. 10व्या अध्यायापासून विराट दर्शनाला सुरुवात करून 11व्या अध्यायापर्यंत त्याची स्पष्टता केली आहे. अध्याय 7, 9 आणि 15 मध्ये पण यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अध्याय 7, 9 आणि 17 मध्ये बाह्य देवतांची
अस्तित्वहीनता स्पष्ट होत जाते. परमात्म्याच्या पूजेचं ठिकाण फक्त हृदय प्रदेशातच आहे. त्या हृदयात ध्यान, श्वासोच्छ्वासाचं चिंतन इत्यादी क्रिया एकांतात बसून केल्या जातात, मंदिर मूर्ती समोर नाही. हे अध्याय 3, 4, 6 आणि 18 मध्ये स्पष्ट केलं आहे. जरी अध्याय 6 पर्यंत गीतेचं अध्ययन केलं तरी यथार्थ गीता या ग्रंथाचा मूळ आशय आपल्या लक्षात येईल. त्यासाठी जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. गीता जीवन संग्रामाचं साधन नाही, परंतु जीवन संघर्षामध्ये शाश्वत विजय मिळवण्याचं एक सक्रिय प्रशिक्षण आहे. म्हणून तो एक युद्ध ग्रंथ आहे की तो खराखुरा विजय मिळवून देतो. परंतु गीतेमध्ये सांगितलेले युद्ध तलवार, धनुष्यबाण, गदा किंवा फरशीनं लढलं जाणारं लौकिक सांसारिक युद्ध नाही. तसंच या युद्धात शाश्वत विजय सुद्धा मिळत नाही. हा तर सत असत प्रवृत्तींचा संघर्ष आहे. त्याच्या रूपकात्मक वर्णनाची परंपरा चालत आलेली आहे. वेदामध्ये इंद्र, वृत्त, विद्या आणि अविद्या, पुराणात देव आणि असुर यांचा संग्राम, महाकाव्यात राम आणि रावण, कौरव आणि पांडवांच्या संघर्षालाच गीतेमध्ये धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र, दैवी आणि आसुरी संपत्ती, सजातीय तसंच विजातीय, सद्गुण आणि दुर्गुणांचा संघर्ष असं संबोधलं आहे. हा संघर्ष जिथं होतो ते ठिकाण आहे कुठं? गीतेचं धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र म्हणजे भारतातील कोणता भूभाग नाही, तर स्वतः गीताकारांच्या शब्दात इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. कौंतेय हे शरीर हेच एक क्षेत्र आहे, जिथं पेरलेलं चांगलं आणि वाईट बी संस्कार घेऊन सदा उगवत असतं. 10 इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 विकार आणि 3 गुणांचा विकार हा या क्षेत्राचा विस्तार आहे. प्रकृतीतून निर्माण झालेल्या या 3 गुणांनी विवश होऊन मनुष्याला कर्म करावंच लागतं. तो एक क्षणभरही कर्माशिवाय राहू शकत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्मोजन्मी तो हे करत आला आहे. हेच कुरुक्षेत्र आहे. सद्गुणांच्या माध्यमातून साधनेचा नेमका मार्ग पकडून जेव्हा साधक परमधर्म परमात्म्याकडे पुढे जात अग्रेसर होतो, तेव्हा हेच क्षेत्र धर्म बनतं. हे शरीरच क्षेत्र आहे. याच शरीराच्या अंतरंगात अंतःकरणाच्या 2 प्रवृत्ती अत्यंत पुरातन आहेत. एक दैवी संपत्ती आणि दुसरी आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीची उदाहरणं पुण्यरूपी पांडू आणि कर्तव्य रूपातील कुंती. पुण्य जागृत होण्यापूर्वी मनुष्य जे काही कर्तव्य समजून करतो तो आपल्या समजुतीनुसार तो कर्तव्यच करतो, परंतु त्याच्याकडून कर्तव्य होत नाही. कारण पुण्याशिवाय कर्तव्याला समजून घेताच येत नाही. कुंतीनं पांडूशी संबंध येण्यापूर्वी जे काही मिळवलं होतं तो होता कर्ण. तो जन्मभर कुंतीच्या मुलांशी लढत राहिला. पांडवांचा कट्टर शत्रू जर कोणी होता तर तो होता कर्ण. विजातीय कर्म म्हणजेच कर्ण होय, जो बंधनकारक आहे, ज्याच्यामध्ये परंपरागत रूढींचं चित्रण आहे, पूजा पद्धती शरीराला सोडत नाही. पुण्य जागे झाल्यावर धर्मरूपी युधिष्ठिर, अनुरागरूपी अर्जुन, भावरूपी भीम, नियमरूपी नकुल, सत्संगरूपी सहदेव, सात्विकतारूपी सात्यकी, शरीर सामर्थ्यरूपी काशीराज,
कर्तव्य पालनानं भवसागरावर विजयरूपी कुंतीभोज इत्यादी इष्टोन्मुख मानसिक प्रवृत्तींचा उत्कर्ष होतो. त्यांची संख्या 7 अक्षौहिणी आहे. अक्ष दृष्टीला म्हणतात. सत्यमय दृष्टिकोनानं जी एकत्र केली आहे ती दैवी संपत्ती. परमधर्म परमात्म्याकडं मोठं अंतर पार पाडण्यासाठी 7 शिड्या म्हणजे 7 भूमिका आहेत. केवळ एक संख्याविशेष नाही. खरं पाहता या प्रवृत्ती अनंत आहेत, अगणित आहेत. दुसऱ्या बाजूला आहे कुरुक्षेत्र, ज्यामध्ये 10 इंद्रिय आणि मन अशी 11 अक्षौहिणी सेना आहे. मनासह इंद्रियांच्या अधीन दृष्टिकोनामुळे जी एकत्र केली गेलेली आहे ती आहे आसुरी संपत्ती. त्यातच अज्ञानरूपी धृतराष्ट्र आहे, जो सत्य जाणून सुद्धा आंधळा बनला आहे. त्याची पत्नी आहे गांधारी. गांधारी म्हणजेच इंद्रियांना आधार देणारी प्रवृत्ती. त्याबरोबर आहे मोहरूपी दुर्योधन, दुर्बुद्धीरूपी दुःशासन, विजातीय कर्मरूपी कर्ण, भ्रमरूपी भीष्म, द्वैताच्या आचरण रूपात कृपाचार्य आणि या सर्वांमध्ये जीवरूपी विदुर आहे, जो राहतो अज्ञानात, पण त्याची दृष्टी सदैव पांडवांवर आहे. पुण्यानं प्रभावित झालेल्या सत्प्रवृत्तीवर आहे, कारण आत्मा परमात्म्याचा शुद्ध अंश आहे. अशा प्रकारे आसुरी संपत्ती पण अनंत आहे. क्षेत्र मात्र एकच आहे, ते म्हणजे हे शरीर. यात लढणाऱ्या 2 प्रवृत्ती आहेत. त्या म्हणजे एक वृत्ती प्रकृतीवर विश्वास देवविते, नीच अधम योनीचं कारण बनते, तर दुसरी वृत्ती परमपुरुष परमात्म्यामध्ये विश्वास आणि प्रवेश मिळवून देते. तत्वदर्शी महापुरुषांच्या मार्गदर्शनाखाली आणि संरक्षणाखाली क्रमाक्रमानं साधना केल्यावर दैवी संपत्तीचा उत्कर्ष आणि आसुरी संपत्तीचा सर्वथा नाश होतो. जेव्हा कोणता विकारच उरत नाही तेव्हा मनाचा संपूर्ण निरोध होतो आणि अशा स्तब्ध स्थिर मनाचा पण लय होत जातो. तेव्हा दैवी संपत्तीची आवश्यकता समाप्त होते, उरत नाही. अर्जुनानं पाहिलं की कौरव पक्षाबरोबर पांडव पक्षाचे योद्धे पण योगेश्वरात सामावले जात आहेत. पूर्ततेबरोबर दैवी संपत्तीचा पण विलय होऊन जातो आणि अंतिम शाश्वत परिणाम दिसू लागतो. नंतर महापुरुष जर काही करत असेल तर ते फक्त अनुयायांच्या मार्गदर्शनासाठी करतात. लोकसंग्रहाच्या या भावनेनं महापुरुषांनी सूक्ष्म मनोभावांचं वर्णन त्यांना ठोस स्वरूप देऊन केलं आहे. गीता छंदोबद्ध आहे, व्याकरणयुक्त आहे, परंतु गीतेतील पात्र प्रतिकात्मक आहेत. अमूर्त योग्यतांची, आदर्शांची ती मूर्त रूपं आहेत. गीतेच्या प्रारंभीच 30-40 पात्रांची नावं घेतली आहेत, ज्यामध्ये अर्धे स्वजातीय आणि अर्धे विजातीय आहेत. कोणी पांडव पक्षाचे तर कोणी कौरव पक्षाचे आहेत. विश्वरूप दर्शन करवताना त्यामधील 4-6 नावं पुन्हा आली आहेत. त्यापेक्षा संपूर्ण गीतेमध्ये या नावांविषयी चर्चा सुद्धा नाही. एकच अर्जुन असा आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत योगेश्वरांच्या समोर आहे. तो अर्जुन पण केवळ योग्यतेचं प्रतीक आहे, काही व्यक्तिविशेष नव्हे. गीतेच्या सुरुवातीला अर्जुन सनातन कुलधर्मासाठी व्यथित आहे, परंतु योगेश्वर श्रीकृष्णानं तो अज्ञानी असल्याचं दाखवलं आहे आणि त्याला उपदेश केला आहे की आत्माच सनातन आहे, शरीर नाशवंत आहे,
त्यासाठी युद्ध कर. या आदेशात असं स्पष्ट होत नाही की अर्जुनानं कौरवांना मारावं. पांडव पक्षाचे लोकही शरीरधारीच होते. दोन्ही बाजूला नातेवाईक होते. संस्कारानुसार घडलेले शरीर तलवारीनं कापल्यावर नाश पावू शकतं का? जर शरीर नाशवंत आहे, ज्याचं अस्तित्वच नाही, तर मग तो अर्जुन तरी कोण होता? श्रीकृष्ण कोणाच्या रक्षणासाठी उभे होते? कोण्या शरीरधाऱ्याच्या रक्षणासाठी ते कटिबद्ध होते? यावर श्रीकृष्ण म्हणाले, जो शरीरासाठी परिश्रम करतो तो पापी जीव, मूर्ख बुद्धी पुरुष जीवनात व्यर्थ होऊन जातो. जर श्रीकृष्ण कोण्या शरीर धारण करणाऱ्याच्या रक्षणासाठी उभे आहेत, तर ते देखील मूर्ख बुद्धीचे असून ते व्यर्थ जगत आहेत. खरं पाहता अनुराग, प्रेम हाच अर्जुन होय. अशा प्रेमळ जनांच्या रक्षणासाठी महापुरुष सदैव उभे आहेत. अर्जुन शिष्य होता आणि श्रीकृष्ण सद्गुरू होते. नतमस्तक होऊन विनयानं त्यानं सांगितलं होतं की धर्माच्या मार्गात मोहानं ग्रासलेल्या चित्तानं मी आपल्याला विचारतो आहे की जे श्रेयस्कर परमकल्याणकारक असेल तो उपदेश मला करावा. अर्जुन श्रेयाची मागणी करीत होता. प्रेय म्हणजे भौतिक पदार्थ नाही. केवळ सांगू नका, तर माझ्याकडून करवून घ्या, सांभाळून घ्या. मी आपला शिष्य आहे. मी आपल्याला शरण आलो आहे. अशा प्रकारे गीतेमध्ये ठिकठिकाणी हे स्पष्ट आहे की अर्जुन आर्त अधिकारी आहे आणि योगेश्वर श्रीकृष्ण सद्गुरू आहेत. ते सद्गुरू प्रेमी भक्तांच्या बरोबर सदैव राहतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात. जेव्हा भावनावश होऊन एखादी भावुक व्यक्ती पूज्य महाराजजींच्या जवळ राहण्यासाठी हट्ट करते, तेव्हा ते सांगत असत, जा शरीरानं कुठंही राहा, मनानं माझ्या जवळ येत राहा. सकाळ संध्याकाळ राम, शिव किंवा ओम यापैकी कोणत्याही 2-2.5 अक्षरांच्या नामाचा जप करा आणि माझ्या स्वरूपाचं हृदयात ध्यान करा. 1 मिनिट देखील माझ्या स्वरूपाला पकडू शकलात तर ज्याचं नामस्मरण भजन करत आहात तोच मी तुम्हाला देईन. त्याला अधिकाधिक पकडू शकलात तर हृदयापासून सारथी बनून सदैव तुमच्या बरोबर राहीन. जेव्हा शरीर ताब्यात येतं तेव्हा आणि त्यानंतर महापुरुष एवढे आपल्याजवळ राहतात की जेवढे आपले हात, पाय, नाक इत्यादी अवयव आपल्याजवळ आहेत. तुम्ही हजारो किलोमीटर दूर असलात तरी ते तुमच्या जवळ आहेत. मनात विचार यायच्या आधीच त्यांचं मार्गदर्शन व्हायला लागतं. अनुरागी भक्तांच्या हृदयात तो महापुरुष सदैव आत्म्याशी अभिन्न होऊनच जागृत राहतो. गीतेच्या 11व्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांचं ऐश्वर्य पाहिल्यावर अर्जुन आपल्या क्षुद्र त्रुटींसाठी क्षमायाचना करू लागला. श्रीकृष्णांनी क्षमा केली, कारण अर्जुनाच्या याचनेमुळे सौम्य स्वरूपात येऊन ते म्हणाले, अर्जुना, माझ्या या स्वरूपाला यापूर्वी कोणी पाहिलेलं नाही किंवा भविष्यातही कोणी पाहू शकणार नाही. असं जर आहे तर मग आम्हा सर्वसामान्यांसाठी गीता व्यर्थ आहे, कारण त्या परमात्म्याच्या दर्शनासाठी लागणारी योग्यता अर्जुनापुरतीच सीमित होती. तथापि त्यावेळी संजयही अर्जुनाबरोबर विराट दर्शन पाहत होता. तथापि श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की बरेचसे योगीजन ज्ञानरूपी तपानं पवित्र होऊन साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त करू शकले आहेत.
शेवटी हे महापुरुष काय सांगू इच्छितात? वस्तुतः अनुराग, प्रेमच अर्जुन आहे. ती आपल्या हृदयातील विशेष भावना आहे. अनुरागाशिवायचा पुरुष पूर्वी केव्हाही पाहू शकला नाही. तसेच प्रेमळ भाव नसणारा पुरुष भविष्यात पण काही पाहू शकणार नाही. मिलही न रघुपती बिनु अनुरागा, किये कोटी जप योग विरागा. म्हणजे अर्जुन एक प्रतीक आहे. जर प्रतीक नाही असे वाटत असेल तर गीतेचं अध्ययन सोडून द्या. तेव्हा तर या दर्शनासाठी योग्यता अर्जुनापुरती सीमित होती. अध्यायाच्या शेवटी योगेश्वर निर्णय देत आहेत. अर्जुना, अनन्य भक्ती आणि श्रद्धा यांच्याद्वारे मी या प्रकारे प्रत्यक्ष दर्शनासाठी, जसं तू पाहिलंस तत्वानं स्पष्ट करण्यासाठी आणि माझ्या अंतरंगात प्रवेश करण्यासाठी सुलभ आहे. अनन्य भक्ती अनुरागाचंच दुसरं रूप आहे आणि हेच अर्जुनाचंही स्वरूप आहे. अर्जुन पथिकाचं प्रतीक आहे. या प्रकारे गीतेतील सर्व पात्र प्रतिकात्मक आहेत. ज्या त्या ठिकाणी गीतेत त्याचा संकेत मिळत असतो. कोणी ऐतिहासिक कृष्ण किंवा अर्जुन भलेही होऊन गेलेले असोत किंवा भले विश्वयुद्ध झालेलं असो, पण गीतेमध्ये भौतिक युद्धाचं चित्रण कुठंही केलेलं नाही. त्या ऐतिहासिक महायुद्ध प्रसंगी घाबरला होता तो अर्जुन, सैन्य नव्हे. सैन्य तर लढण्यासाठी सज्ज होऊन उभं होतं. गीतेचा उपदेश देऊन श्रीकृष्णानं काय सव्यसाची अर्जुनाला सेनेच्या योग्यतेचा केला? वस्तुतः साधन लिखाणात येत नाही. सर्व काही वाचल्यानंतरही चालत राहणं हे बाकी राहतं. ही प्रेरणा म्हणजेच यथार्थ गीता होय. सद्गुरु कृपाश्रयी जगतबंधू स्वामी अडगडानंद 24 जुलै 1983 ई. श्री गुरुपौर्णिमा 20/2040.